नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर. दिवाळीचे ब्लॉग आहेत आणि इथे भाऊबीजेचं जे आहेत ओवाळणी चालू आहे. तर भाऊबीजेची ओवाळणी आहे, तर हे माझे चुलते आहेत. तर त्यांना व्हिडिओ काढायला लावला, तर त्यांनी जे आहे तर समोरचा जो कॅमेरा आहे तोच ऑन केलेला होता व्हिडिओ काढायला सांगितल्यानंतर. तर आजी इथे कांद्याची पात आहे ती निवडत आहे आणि हा सोमवारचा दिवस आहे. सोमवारच्या दिवशी जेव्हा मला 16 सोमवारचा उपवास असतो त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर रविवारी जे आहे तर मी माझ्या आजीच्याच घरी जेवण केलं, म्हणजे चुलते आजी तिकडे आणि आत्या पण माझ्याबरोबरच होती. आत्या जी आहे तर रविवारी मुक्कामी होती आणि मी पण रविवारी संध्याकाळी मला साधारण 6-6:30 वाजले असतील घरी जायला. तर मला घेण्यासाठी माझा जो भाऊ आहे बाबू तो पण आलेला होता आणि यांनी मला निम्म्या रस्त्यात सोडलं. तिथून पुढे हे बाबू मला घेऊन गेला घरी आणि बाबू म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा. तर तो आता आलेला आहे दिवाळीला, जसं की मला मागे पण सांगितलं होतं की तो येणार आहे म्हणून. पण त्याचं जे आहे घरूनच काम चालू होतं. तर आता ओवाळणी झालेली आहे. जो छोटा आहे तर त्याला ओवाळलेला आहे, दादाच्या फोटोला ओवाळलेला आहे. तर काय झालं की 2-3 मोबाईल असल्यामुळे दादाच्या फोटोला ओवाळलेला जो व्हिडिओ आहे तो कोणाच्या तरी मोबाईलमध्ये गेला आणि आता सगळ्यांची कामं चालू आहे. तर आमचे व्हिडिओ जे आहे तर 7-8 दिवस एकमेकांकडे येत नाही आहे. तर त्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये जेवढे व्हिडिओ होते ना तेवढे मी पटापट इथे घेतलेले आहे. आणि इथे साड्या ज्या आहेत तर अण्णांनी आम्हाला एक आत्याला, मला आणि मनीषाताई आम्ही तिघींना पण सेम साड्या आणलेल्या आहेत. तर त्या साड्या घेताना आम्ही ते नेहमी फोटो काढत असतो स्टेटसला ठेवण्यासाठी, ते फोटो वगैरे काढायचे आणि खूप गप्पा गोष्टी मज्जा मस्ती आमची चालू असते. तर आत्या जी आहे इथे आता अण्णाला ओवाळत आहे. तर यांची सगळ्यांची एकुलती एक ही बहीण आहे. तर म्हणजे आमची आत्या, तर अण्णा पप्पा यांना आत्याच ओवाळते. आम्ही जास्त अण्णाला आणि पप्पाला ओवाळण्यामध्ये आपण जे म्हणतो ना, आम्ही आमच्या भावांना ओवाळण्यासाठीच जातो आणि आत्या जी आहे न चुकता तिच्या भावांना दरवर्षी ओवाळते. तर तिचे हे 2च नाही आहे, तर आणखीनही 3 भाऊ आहे, तिकडे पण ओवाळून मग ती इथे येते किंवा इथे ओवाळून ती तिथे जाते. आणि तिच्या चुलत्यांचे मुलं आहेत 3. तर आता त्यांची पण मुलं आहेत म्हणजे नातवंड आहे, तर तिला तिकडे जावंच लागतं कारण ती पहिल्यापासून त्यांचा रूट पडलेला आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे तर दुसरा भाऊ पण इथे आलेला आहे, संजू भाऊ. तो आत्याला घेण्यासाठी इथं आलेला आहे कारण आत्या जी आहे तर त्याला ओवाळायची राहिलेली आहे आणि तो पण आता इथेच म्हणजे आमच्याबरोबर शेजारीच शिफ्ट झालेला आहे. जास्त लांब नाही आहे पण जास्त जवळ पण नाही आहे. तर आता तो आलेला आहे आत्याला घेऊन जाण्यासाठी. तर आमची इथे भाऊबीज अगदी सकाळी सकाळी चालू झालेली आहे कारण का यांचं जे आहे पेरणीचं, शेतकऱ्यांचं कसं असतं की वेळेवर हे सापडत नाही आम्हाला. तर आम्हाला यांच्या मागे मागे ताट घेऊन असं मिरावं लागतं की चला चला कोणाचा नंबर आहे ओवाळून घ्या. ते नेहमीचं झालेलं आहे. तर आता दादाला मी तिकडे ओवाळल्यानंतर इथे आम्ही बाबांना पण ओवाळून घेतलेलं आहे. तर पप्पा आलेले आहेत, आता पप्पांना पण इथे ओवाळून घेतलेलं आहे. तर पप्पा इथे अण्णाच्या घरीच ओवाळून घेत आहेत कारण आमचं पप्पांचं त्यांचं असं काही नाही की तिकडचं ओवाळा इकडेच ओवाळा असं त्यांच्यात नाही आहे. आणि इथे जे आहे तर आता एकदम पारंपरिक पद्धतीने म्हणजे तिच्या पद्धतीने बताशे वगैरे, खोबऱ्याच्या वाट्या, करघोट्या, तिचं ओवाळण्याचं जे सामान असतं ना ते पहिल्यापासून असं एकदम परफेक्ट आहे. तर ती इथे ओवाळत आहे पप्पांना. आणि खरं तर मी इथे बसलेले असून पण माझ्या लक्षात आलं नाही की पप्पांना ओवाळायचं आहे. आणि संजू भाऊ जो इथे बसलेला होता त्याला म्हटलं की घे लगेच माझ्याकडून ओवाळून, लगेचच आपण भाऊबीज जे आहे तर ते फोटो वगैरे काढून, सेल्फी वगैरे काढून, मग जे मला हौस आहे प्रत्येक गोष्टीची. तर तो म्हटला नाही नाही तू माझ्याच घरी ये ओवाळायला. तर म्हटलं मला वाटलं की मी 4-1 दिवस राहणार आहे तर मी त्याला नंतर ओवाळेल. आणि अशा पद्धतीने मला तो म्हटला की उद्या तू ये, आज तर त्यांना त्यांच्या शेतामध्ये पण जायचं होतं किंवा संध्याकाळी ये असं त्याचं ठरलेलं होतं. तर त्या पप्पांचं पण इथे भाऊबीज आहे आत्याची आणि पप्पाची इथे ओवाळी झालेली आहे. आणि आत्यांचे जे आहे तर माझ्या आत्याचे म्हणजे माझे चुलते जे आहेत तर आणखीन 3 चुलत्यांचे जे घर आहे तर दुसऱ्या गावात आहे. तर हा आहे अण्णांच्या त्यांच्या घरी आहे, त्यांनी ठेवलेला आहे इथे. त्यांच्या घरीच एक मुलगा आहे जो त्यांचं देखरेख करत असतो. तर याला पण इथे आत्या ओवाळत आहे आणि आत्याने त्याला इथे ओवाळून घेतलेलं आहे. तर तो आता नवीन इथं जॉईन झालेला आहे. सोयाबीन सोंगण्यासाठी जेव्हा आला होता तर तो आता इथेच यांनी ठेवून घेतलेला आहे अण्णांनी. तर ही माझी आजी आहे. तर ही आजी सकाळी उठल्यापासून जी आहे इथे कांद्याची पात आलेली आहे, आम्हाला वानोळा येतो शेतकऱ्यांना. तर कांद्याची पात बघा तुम्ही. तर आम्ही बसल्या बसल्या इथे कांद्याची पात निवडून ठेवलेली आहे आणि आमच्यापेक्षा जास्त काम इथं आजीनंच केलेलं आहे. आजीचं काम झालेलं आहे, कांद्याची पात निवडून झालेली आहे आणि माझी फेवरेट आहे. पण मला 16 सोमवार असल्यामुळे मला ती काही खायला जमणार नाही आहे कारण दिवसभर मला काही खायचं नाही आहे आणि संध्याकाळी उपवास पण आपला खडी साखर किंवा मलिद्यावर सोडावा लागतो. तर ते 2ही गोष्टी आहे. आणि सगळ्यात फेवरेट भाजी म्हटले तर माझी ही कांद्याची पात जी असते तर तीच आहे. आणि ती पण मी म्हटलं की आता ही मिस होणार आहे माझ्याकडनं. पण यांच्याकडे जे आहे तर भरपूर प्रमाणात जे आहे तर हे भाजीपाले असतातच. तर ते मला वानोळा म्हणून नक्कीच पाठवून देतील किंवा असलं तर मी घेऊन जाईल.
तर मी इथे बसलेले होते. तर इथे आदितीने माझा असाच व्हिडिओ काढलेला होता, तो पण याच्यामध्ये आलेला आहे. कारण मी आणि विकी आम्ही सगळ्यांनी काय होतं आमचं भाऊबीजेचं झाल्यानंतर आमचं फोटो सेशन असतं आजीचं आमचं सगळ्यांचं. तर आम्ही ते भरपूर फोटो काढत असतो. तर विकीला ओवाळायला नेण्यासाठी आम्ही खूप विनवण्या केल्या. अर्धा पाऊण तास त्याच्या मागे मागे आम्ही म्हटलो की लवकर आवर, अंघोळ करून घे. आणि तो आम्हाला बोलायचा की नाही, आमच्या मागं किती कामं असतात, तुम्हाला काय माहिती आहे, हे ट्रॅक्टर काढून देतो, मग ते काढून देतो. असं करून करून मग आता विकी जो आहे तो आलेला आहे आणि विकीला तिथे ओवाळत आहे. खूप सकाळची वेळ होती, त्यामुळे जी सिंपल साडी होती त्याच्यावरच मी यांना ओवाळून घेतलं. कारण मला माहिती होतं जर मी आत्ता सकाळी आत्याबरोबर जर यांना ओवाळून घेतलं नाही ना, तर हे सगळे जिकडे तिकडे निघून जातील आणि दिवसभर जे आहे ना तर आम्हाला हे दिसणार पण नाही. हे डायरेक्ट संध्याकाळी जेव्हा दिवस माळवेल ना तर तेव्हा त्यांचे ट्रॅक्टर घरी येतात. घरी आल्यानंतर हे जेवतील आणि तेवढ्यापुरतं तेवढं 2 शब्द बोलून झोपून घेतील. तर यावेळी पण मला पण काही तिथे जास्त करमलेलं नव्हतं, कारण कोणी घरी नव्हतं. सकाळीच जे जायचे तर संध्याकाळी यायचे. तर मला ती शेतकऱ्यांची अशी लाईफ जी आहे ना ती कधी कधी वाटतं की खरंच अशी लाईफ म्हणजे एकदमच बिझी आहेत. आता त्यांना त्यांची कामं असतात, ते पण बरोबर आहे. आपल्याबरोबर थोडी ते तिथे 24 तास बोलत बसतील असं पण नाही आहे. पण दिवसभर जर कोणी घरी नसलं ना तर बिलकुल करमत नाही आहे. त्यात आत्या पण सकाळीच गेली होती आणि मी एकटीच होते. माझी बहीण मनीषाताई पण आलेली नव्हती आणि ती नेमकं सोमवारीच येणार होती. तर ती 12-1 वाजेपर्यंत आली असावी. तर तोपर्यंत आमचं जे आहे तर इथे भाऊबीज झालेली होती. म्हटलं की आता कोणाच्या इथे इथं कसं असतं की दिवाळीचा जो सीझन असतो ना यांचा, तो यांचा कामाचा असतो. सोयाबीन सोंगण्याचा येतो किंवा मग पेरण्याचा येतो. तर सोंगण्यापेक्षा पेरण्याचा जो आहे त्यांचा खूप जास्त कठीण असतो. त्यांचा जो सीझन आहे तो. तर आपण इथे त्यांना काहीच म्हणू शकत नाही आहे. पण मग असं नाही की ते सकाळी लगेचच पप्पा तर अंधारातच जायचे. मला वाटतं की आम्ही झोपेलच असायचो तेव्हाच पप्पा ट्रॅक्टरवर निघून गेलेले. आणि विकीन त्यांचं मला एवढं आठवत नाही आहे, कारण मी तिकडंच 1-2 दिवस राहिले तर मी तिकडंच होते पप्पांच्या तिकडे. पण ट्रॅक्टरचे आवाज यायचे, तर खूप लवकर जायचे पप्पा पण. आता त्याच दिवशी जे आहे तर मनीषाताई आलेली होती 12-1 वाजता आणि ती लगेच दाजींबरोबर आम्ही इथे बाबूच्या घरी मावशीच्या घरी आलेलो आहेत आणि बाबूला इथे ओवाळणार आहोत. कारण बाबू हा खूप दिवसांपूर्वी आलेला, म्हणजे 6-1 महिन्यानंतर आलेला आहे. तर मावशीच्या इथे मावशीने दाखवलेलं आहे की तिचं लाडूचं पाकाचं जसं माझं झालं होतं तसंच तिचं झालेलं आहे. मग मी तिला ते सांगितलं की सुकवायला ठेव म्हणून आणि तिने ठेवलं, पण तिचं खूप लवकर सुकलं आणि तिच्या लाडवांचा कलर खूप अगदी सुंदर आलेला आहे. तर हा आहे आमचा आशिष बाबू. तर त्याला आम्ही आशिष तर कधी यांचं नावं फेडलेलं नाही आहे नावाचं, पण बाबूचं ऑनलाईन वर्क इथे चालू झालेलं आहे आणि आम्ही त्याला डिस्टर्ब करायला इथं आलेलो आहोत. तर ह्या आहेत त्याच्या भावाच्या बहिणीच्या मुली. तर सगळे इथं आलेले आहेत. तो आल्यानंतरच त्या लगेचच इथे येतात. तर दाजी करत आहेत तिथे नाश्ता. दाजींनी घरूनच जेवण करून आलेले आहेत आणि आम्हाला इकडे घेऊन आलेले आहेत. तर दाजींनी बराच वेळ इथे 1-1.5-2 तास बसलेले आहेत. सुट्टी टाकलेली होती दाजींनी आणि मनीषाताई आणि आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो आहोत. तर आर्यन मुलांना आम्ही अजिबात मावशीकडे घेऊन गेलो नव्हतो, कारण तिकडे जायला जो रोड पण व्यवस्थित नाही आहे आणि त्यामुळे मुलांना आम्ही घेऊनच गेलेलो नव्हतो. रक्षाबंधनच्या वेळेस आम्ही मोठ्या गाडीत होतो आणि ह्यावेळेस अवीची जी गाडी आहे तर ती म्हणजे तोच घरी नसतो तेव्हा गाडीचा पण काही एवढं उपयोगच नाही गाडीचा. आम्ही दाजींबरोबरच आलेलो आहोत. तर ते बाबूला आम्ही आवरायला सांगितलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता हा आहे बाबू. आणि तर त्याचं काम पण चालू आहे. तर त्याला म्हटलं की आम्ही थोडा वेळ देऊ शकेल कामाला, म्हणजे असं नाही आहे की शेतकऱ्याचीच लाईफ बिझी होती. तर हा जॉब करतो आहे, हा इंजिनियर आहे आणि हा नेदरलँडला जॉबला आहे. हे पण मी खूप वेळा सांगते, कारण मला खरंच खूप अभिमान आहे की माझा भाऊ आहे नेदरलँडला आहे आणि तर ते सांगण्यामध्ये एकदम कौतुक वाटतं. आणि सेकंड म्हणजे त्याचा तुम्ही फ्लॅट पण बघितला, त्याच्या फ्लॅटला चांगले व्ह्यूज आले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये. त्याचा फ्लॅट म्हणजे 2च दिवसामध्ये 500च्या व्ह्यूजमध्ये त्याचा फ्लॅट गेलेला आहे आणि नेदरलँडमध्ये त्यांनी सुंदर असा फ्लॅट घेतलेला आहे. म्हणजे नेदरलँडमध्ये एक आमचं माहेरघर आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. पण नेदरलँडमध्ये आम्ही पोहोचणार कधी हे पण आहे, कारण आम्ही नेदरलँडला कधी जाऊ शकत नाही आहे. इतक्या लांब आणि खूपच खर्चिक प्रवास असतो. तर बाबू जो आहे तो त्यामुळे 6 महिन्यातून एकदा इथे येतो. आल्यानंतर महिनाभर तरी राहतो आणि इथे जे आहे तर मी इथे व्हिडिओ काढायला आणि आमचं चालू आहे व्हिडिओ, आणि कारण मला चॅनलसाठी ते व्हिडिओ पाहिजे असतो. तर काकांचा इथे लाल कलर यांना लागतो. तर कमरेला बांधतो तो करदोरा म्हणतात. आमच्या इकडे याला करदोरा नाही म्हणत तर करघुटे म्हणतात. तर करघुटे आणले का, आणि करघुटे काळे करघुटे लाल करघुटे असं इकडे बोललं जातं. पण मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की करदोरा असं पण म्हणतात. पण तुमच्या तिकडे काय म्हणतात ते ओवाळल्याला भाऊबीजेच्या याला, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ते याची आता आमची पण इथे जी आहे
तर अशा पद्धतीने फोटो सेशन आमचं झालेलं आहे. आता आम्ही इथे बसलेलो आहोत त्याच्याबरोबर. आता थोडा वेळ गप्पा मारत आहेत. त्याचं काम चालू आहे. त्याचं काम चालू असताना त्याला अजिबात डिस्टर्बन्स नको असतो आणि 2 नंतर जे आहे तर त्याचं खूप बिझी वर्क असतं. त्याला घरात आवाज नको असतो आणि त्याचं जे आहे त्याला बोलावं लागतं तिथे कंपनीबरोबर. आता तो इथे जरी असला तरी त्याचं काम नेदरलँडचं काम तो इथं त्याच्या ऑफिसचं जे कॉम्प्युटर आणलेलं आहे तिथून चालू आहे. तर इथे आता त्याला टोपी देण्यात आलेली आहे. ओवाळण्यासाठी त्याला टोपी दिलेली आहे आणि आता इथे आम्ही त्याला ओवाळत आहे. तर सुंदर असं अगदी स्वच्छ असं मावशीचं घर आहे. मावशीचं घर बघून खूप प्रसन्न वाटलं. तर आत्ताची जी घरं आहेत तर ते खरंच खूप स्वच्छ असतात आणि लहान मुलं नसताना घरं खरंच खूप छान राहतात. मला खूप आवडलं हे घर पण. मला मावशीचं घर जे आहे तर म्हणजे आईचं पण घर इतकंच स्वच्छ असतं माझ्या आणि जसं की मावशीचं आहे. बाबूने घर चांगलं डेकोरेट केलेलं आहे. कारण बाबूने जे आहे बाबूला खूप जास्त हौस आहे सगळ्या गोष्टींची. तर तो इथं असतानाच त्याने घर पूर्ण क्लिअर करूनच मग तो इथून गेलेला होता नेदरलँडला आणि खूप सुंदर अशी वॉल त्यांनी केलेली आहे ती मोरफंकी कलरची. तर ते मनीषाताई तो ओवाळून घेत आहे. मनीषाताईने खूप घाईगडबडीमध्ये मला म्हटली की नाही आपण आजच बाबूला ओवाळून घेऊया. पुन्हा आपण जर घरी गेलो कारण दीपाली जी आहे माझ्या बहिणीची मुलगी 12वीचे तिचे एक्झॅम आणि अभ्यास असतो तर तिला पण लगेच निघावं लागेल असं तिला वाटलं. मग खूप दिवसातून आलेलं आहे तर आताच ओवाळून घे म्हणून ती मला बोलली. आणि पुन्हा आपण जाणार येणार आणि आपल्याला नेऊन कोण घालणार कारण जर हे घरी नसले तर आपण उद्या परवा जाणार असं जर झालं तर काय करायचं असं पण आमचे पर्सनली आमच्यामधले प्रश्न होते. आणि मग कारण बाबूचं पण काम चालू होतं त्याला बोलवलं असतं तर तो पण आला असता. खूप लांब नाही आहे 2 किलोमीटरचं पण अंतर नसेल. तर अशा पद्धतीने जे आहे इथे खोबऱ्याची वाटी ॲपल असं काहीतरी दिलेलं आहे मनीषाताईंनी पण आणि इथे मिठाईचा बॉक्स आणलेला असतो. आता इथे फराळा पण लाडू वगैरे काय असेल ते मावशीने चिवडा ते पण दिलेलं. आता हे फराळ जे आहे ते देवाणघेवाण इथे मावशीने केलेली आहे आणि आम्ही पण आमच्याकडचं जरासं थोडंफार फराळ होतं ते पण मी इथे घेऊन आलेले होते. आणि माझा पेढ्याचा बॉक्स मी अगोदरच देऊन टाकलेला होता कारण काय होतं खराब होतात पेढे आणि आदल्या दिवशीच तो मला घ्यायला आलेला होता. तर त्याच्याबरोबरच मी त्याला देऊन टाकलेलं होतं आणि त्याचं खाण्यापिण्याचं जे आहे हेल्थ यावेळेस त्याची पूर्ण त्याने जे आहे अजिबात इकडे डाएट पकडलेला नव्हता. तर त्याची तब्येत पण मला जराशी झाल्यासारखी वाटलेली होती कारण मागच्या वेळेस तो खूप हेल्थ कॉन्शियसमध्ये होता. त्याचं खाणं पिणं एकदम व्यवस्थित होतं आणि यावेळेस त्याने जे आहे ते कशालाच काही म्हटलं नाही. मी सगळं खाल्लं कारण तो मावशीच्या हातचं जेवण किंवा इकडचं जेवण खूप मिस करत असेल. त्याला खूपच म्हणजे खूप आता 6 महिने नाही आहे तर 2 वर्षापासून तो एकटाच राहतो आहे तिकडं आणि सगळं जेवण वगैरे जे आहे तर त्यालाच बनवायचं आहे. तर 1 वर्षात अवघ्या त्याने खूप सुंदर असा फ्लॅट तिथे घेतलेला आहे आणि खूप छान असं त्याची प्रगती चालू आहे. तर अशा पद्धतीने स्वभाव पण त्याचा तसाच आहे. तर इथे चालू आहे आता त्याचं काम पण चालू आहे प्लस आमचं इथे अर्धा तास तो म्हटला की नाही अजून माझ्या कामाला वेळ आहे तर आम्ही लगेच वळून घेतलं. मावशी भेटली, आजी पण भेटली. आजीला तर तुम्ही बघितलेलंच आहे खूप वेळा व्हिडिओमध्ये. मावशीबरोबर जे आहे तर आजी पण इथेच राहते. आता आम्ही इथे बसून इथे फोटो वगैरे काढून घेणार आहोत आणि इथे घाईघाईच मी इथे बसलेले आहे. तर माझ्या साडीचा पदर जो आहे तर तो अचानकमध्ये आलेला होता. तर मी त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही आहे आणि आम्हाला पटकन जे आहे तर आम्ही फोटोकडे लक्ष देत होतो आणि हे मुलं आहे तर हे फोटो काढत आहे. मावशीचे म्हणजे माझ्या बहिणीचेच मुलं आहे. तर खूप दिवसातून आम्ही इथे फोटो काढत होतो बाबूबरोबर. कारण असे वेळ आमच्यासाठी कायम कायम येणार नाही आहे आणि खूप मस्ती येते. खरंच आम्ही थोडा वेळ अजून थांबलो असतो ना तर गप्पा मारायला बाबू पण A1च आहे आणि आपण त्याचं पण काम होतं. अवीचं पण तिकडे काम होतं आणि विकी सगळेच बिझी होते यावेळी. दरवेळेसच बिझी असतात. तर त्याने खूप छान असं घराला POP वगैरे करून घेतलेलं आहे. आता आमचं इथे झालेलं आहे, ओवाळणी झालेली आहे. आता आम्ही इथे जे आहे तर आता मावशी स्वयंपाक बनवत आहे. कारण त्यांचं पण पर्सनली त्याचं काहीतरी काम चालू आहे. इथं आल्यानंतर त्याला बँकेतले पण बरेचसे कामं आहेत. तर मावशी ते स्वयंपाक करत आहे. आणि इथे मावशीचे स्वयंपाक होईपर्यंत बटाट्याची भाजी वगैरे ती करणार आहे. आज अजून तिचा स्वयंपाक व्हायचा आहे. ती बाहेर गेली होती बाबू आणि ती. दोघे पण ते बाहेर गेल्यामुळे तिला यायला उशीर झाला आणि सकाळी पोहे बनवलेले होते. तर आता तिची स्वयंपाकाची तयारी होईपर्यंत इथे मनीषाताई जी आहे तर आम्ही म्हटलं की चला आम्ही लाडू बांधून देतो तोपर्यंत. तर लाडवाला जे आहे इथे काजू बदाम भाजून घेणार आहे आणि गावरान तूप टाकायचं आहे. अशा पद्धतीने आहे मावशीचं आमचं बोलणं चालू होतं. तर लाडवाला कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आहे आणि लाडू पण खूप छान झालेले आहेत. ह्या लाडवाचं जे प्रमाण आहे त्याला खूप जास्त साखर टाकण्यात आलेली आहे आणि लाडू खूप गोड झालेले आहे. तर घरी आल्यानंतर 3 नंतर मुलांचे एवढे फोन होते की मम्मी कधी येणार आहे आणि इथे त्यांची भाऊबीज खोळंबलेली होती आमच्यामुळे आणि बाबूचं काम चालू होतं. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही बघू शकता हा जो आहे माझा
अण्णांचाच मुलगा आहे साई, याच्या हाताला खूप चट्टे वगैरे मला दिसून आलेले आहेत. म्हटलं काय झालं तर त्याने दाखवले नाही आहे, तर त्यांनी ते लपवलेले आहेत. त्यांच्या पूर्ण म्हणजे माझ्या काकींच्या हाताला पण असं झालेलं होतं, विकीला पण. मला नेमकं मी बघितलंच नाही काय झालेलं आहे ते, पण मला ते खूप जास्त प्रमाणात वाटले आणि एक डॉक्टर मी त्याला ॲडवाईस केला की खरंच मोठं असेल तर डॉक्टरला दाखवून घे. तर हा आहे माझा अंशराज, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर ड्रेस त्याला घेतलेला आहे आणि तो खूप खुश आहे. खरं तर त्याला ड्रेस घेतल्यानंतर त्याला हा कलर आवडलेला नाही, त्याला आर्यनचा कलर जास्त आवडलेला होता. कारण तो बोलायचा की मला आर्यनचा कलर, आम्हाला तसाच ड्रेस आण. घरी ड्रेस आणल्यानंतर खूप हुशार आहे अंश. आणि आता त्याला इथे आम्ही पेड्याचं आम्ही टाकून बसवलेलं आहे ओवाळण्यासाठी. आणि आर्यनचा जो ड्रेस होता आकाशी कलरचा होता. आर्यन असं गोरा आहे, त्याला खूप सुंदर दिसायचा तो कलर. आणि मला अबोली कलरचेच ड्रेस यावेळेस घ्यायचे होते, पिंक अबोली कलरमध्ये. यावर्षी मला वाटायचं की ड्रेस घ्यायला पाहिजे. तर मी आर्यनसाठी जो कलर आहे आम्ही नंतर चूज केला होता आणि अंशचा ड्रेस मला पहिला आवडला होता. तर अंशसाठी मी म्हटलं की नाही, छान वाटेल अंशला हा ड्रेस. तर अंश जेव्हा मी त्याला बॉक्सेस दाखवले तर 3-4 ड्रेस आम्ही एकाच कलरचे त्याला चॉईस केले आणि तो हाच कलर होता. मग त्यातला आम्ही एक निवडला आणि त्याच्यानंतर तो पण खूप खुश झाला. तर त्याला पण पहिल्यांदा आम्ही कपडे घेत आहोत दिवाळीला, कारण या अगोदर त्याला कळत नव्हतं कपडे घेतलेले, कपडे घ्यायचे असतात किंवा कपडे दिवाळीला घेतात. जसं आम्ही बोललो की दिवाळी आहे आणि कपडे घ्यायचे, तसा तो रोज म्हणायचा, पप्पा संध्याकाळी जायचं आहे कपडे घ्यायला, सकाळी जायचं आहे का दिवाळीचे कपडे घ्यायला, पप्पा फटाके आणायला कधी जायचं आहे. म्हणजे ह्या वर्षी तो एकदम खऱ्या अर्थाने जो आहे ना, प्रत्येक गोष्ट शिकलेला आहे. आणि नवल तर मला त्याचं तेव्हा वाटलं जेव्हा कपडे घेऊन आलो आणि सगळ्यांनी ट्राय केला ना, त्याने त्याचा ड्रेस अक्षरशः माझ्या पुढे आणून फेकून दिला आणि बोलला की मला हा ड्रेस आवडतच नाही आहे, मला दादासारखाच ड्रेस पाहिजे, तोच कलर पाहिजे. आणि मी त्याला 2-3 वेळा विचारलं, हा बॉक्समधला ड्रेस तुला आवडला का, असं झालं का, तसं वाटतं का. तर त्याला तेव्हा काही समजलं नाही, पण घरी आल्यावर त्याला कळलं की दादा छान दिसतोय माझ्यापेक्षा. मग तो लगेच बोलला की मला तसाच कपडे घेऊन यायचे, मला तसाच ड्रेस घेऊन यायचा आहे. आणि मग मला खूप कौतुक वाटलं मनात. मला खूप छान वाटलं की माझा अंश जो आहे तो खरंच हुशार झालेला आहे. मग मी लाडीगोडी लावलं त्याला आणि म्हटलं की नाही, हाच कलर छान आहे, दीदीला तुला सेम कलर आहे, दादाला नाही आहे. तर मग तो खरंच ऐकला. तो त्याला पण वाटलं की नाही, माझा छान आहे. आणि आम्ही त्याला तुझाच ड्रेस छान आहे म्हणून आत्तापर्यंत त्याला लाडीगोडी लावतो आहे. तर पेढे खाण्यासाठी ते अंश बसलेला आहे. आता मुलींची जी आहे तर इथे भाऊबीज चालू झालेली आहे. दीपालीने ओवाळलेला आहे आणि इथे आलेली आहे आदिती. आदितीनंतर जे आहे तर गौरी राहणार आहे. तर हे तिघीजणींची इथे ओवाळी चालू आहे. मुलांनी खूप वाट बघितली आमची. मावशीच्या घरी गेल्यानंतर मला अक्षरशः खूप फोन आले आदितीचे. आणि मुलांनी काय केलं, कपडे वगैरे घालून वैतागले होते मुलं आणि चेंज केलं पुन्हा. आणि पुन्हा त्यांनी आपल्या पहिल्याच ड्रेसमध्ये आले आणि पुन्हा खेळायला लागले ते. तर मग आम्ही आलो, म्हटलं की नाही आजच ओवाळून घेऊया. पुन्हा खातो, खूप उशीर होतो सगळ्या गोष्टींना आणि कंटाळा येतो. एकदा कसं असतं, माहेरला आल्यानंतर काही काम करायचं नाही, काय नाही, आपलं आपलं बसून घ्यायचं, गप्पा मारायच्या. आणि दुसरं काही एखादं काम म्हटलं की खूप कंटाळा येतो. इथे आल्यानंतर मला स्वयंपाक पाणीसुद्धा आम्हाला करायला खूप कंटाळा येतो. आणि मुलांचं काही त्यांचं लाईफ वेगवेगळंच असतं, ते खेळतच असतात. तर गौरीचं पण इथे सुंदर असा ड्रेस आहे. तरी मुलींनी सगळे दिवाळीचे ड्रेस घातलेले आहेत. दीपालीने फक्त तिचा ड्रेस घातलेला नाही आहे दिवाळीचा. तर अंश जो आहे तर इथे आता ओवाळत आहे आणि त्याच्या ड्रेसला इथे जरासं आपला दिवा आहे त्याच्यापासून त्याचा ड्रेस गेलेला दिसतोय. तर इथे लहान मुलांना खूप जपावं लागतं, कारण जेव्हा ते जाळ चटका असतो तर त्याचा हात तिथे ड्रेसवरती गेलेला मला दिसला. पण मग मी घरी आले, जेव्हा भाऊबीज झाली मी घरी आल्यानंतर आईचा ड्रेस मला जरासा जळायला पण दिसलेला आहे. तर आता आलेला आहे आर्यन. आर्यनचा नंबर, तर आर्यनचा हा सुंदर कलर, कारण आर्यनने तोच कलर चूज केला जो त्याला आवडला आणि त्यांनी तोच घातला. म्हणजे आम्ही दरवर्षीचे दिवाळीला कपडे घेतले ना तर तेच भाऊबीजेला इथे वापरत असतो, तेच घालत असतो. हा आमचा कायमचा कंटिन्यू जे असतं ते रुटीन असतं. तर मागच्या वर्षी मी म्हटलं की मी मिशोवरून अगदी स्वस्तातले कपडे घेतले होते, पण ह्या वर्षी मी मुलांसाठी म्हटलं की आपण त्यांना जे आवडेल ते कपडे घेऊया. तर असं माझं पहिल्यापासूनच मी ठरवलेलंच होतं. आणि आता आम्ही बड्डेला पण ह्या मुलांना आम्ही तिथेच ड्रेस घेणार आहोत. मला खूप आवडले तिथले ड्रेस, म्हणून मी सेकंड टाईम पण मी तिथेच जाणार आहे. आणि इथे गौरी वळत आहे आता आर्यनला. तर अशा पद्धतीने यांची जी आहे तर घरी सिंपल अशी भाऊबीज झालेली आहे. आणि माझ्याकडे जो मोबाईल आहे ना, माझ्याकडे खूप व्हिडिओ होते, वेगवेगळ्या मोबाईलमध्ये आम्ही व्हिडिओ काढायचो, पण मी माझ्याच मोबाईलमध्ये हे व्हिडिओ घेतले, कारण ह्या बाकीच्यांकडे जर व्हिडिओ गेले तर ते आम्हाला लवकर देत नाही आहे. त्या व्हिडिओचा काहीच उपयोग होत नाही. मला चॅनलवर टाकण्यासाठी व्हिडिओ पाहिजे असतात आणि त्यांना खूप फोन करावे लागतात. तर अशा पद्धतीने आर्यन आणि आदितीचं झालेलं आहे इथे
भांडण तर यांचं नेहमीचंच असतं. तर यांनी कुंकवाचं जे आहे तर तिच्या नवीन ड्रेसला लावलेलं आहे आणि ती नाराज झालेली आहे, कारण कलर असा आहे ड्रेसचा की तिचं निघतं की नाही आहे. पण मग ती ह्या दोघांचं अजिबात 5 मिनटं म्हटलं तरी जमत नाही आहे. आता हे दोघं जे आहे तर नेहमीचंच यांचं असं चालू असतं. तर इथे आता भाऊबीज झालेले आहे, फोटो सेशन झालेलं आहे. आता मी बाबूकडनं पण जाऊन आलेलो आहे आणि आमचं सगळं कार्यक्रम जो आहे दिवाळीनंतरचा तर उरकलेलाच आहे. तर मुलांची जी भाऊबीज असते ते एंडिंग पॉईंट असतो. त्याच्यानंतर माझा एक भाऊ आहे तो पण राहिलेला आहे. आता त्याच्याकडे माझं जाणं झालेलं नाही आहे, तो पण इथे गावातच असतो. तर ती मला इथे दाखवत आहे की कशा पद्धतीने जे आहे माझा ड्रेस आर्यानी खराब केलेला आहे. तर म्हटलं जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण करू. आणि ऑनलाईन शॉपिंग करते मी, तिथून आपण काहीतरी मागवून घेऊया आणि त्याचा डाग घरी नाही निघाला तर आपण त्यांनी काढूया. तर अशा पद्धतीने दीपाली जी आहे तर इथे लास्टला ओवाळत आहे. मागच्या वर्षी रक्षाबंधन यांचे खूप भांडणं झालेले होते ओवाळण्यावरनं, की अगोदर कोणी ओवाळायचं. तर यावर्षी अगदी यांची भांडण वगैरे झालेली नाही बहिणींचे, तर व्यवस्थित पद्धतीने ओवाळत आहे. आणि इथे ताट रिकामं जाऊ नये म्हणून मी आर्यनकडे आणि अंशीकडे इथे पैसे दिलेले आहे. तर छोटंसं असं छान असं इथे जे आहे भाऊबीज आता यांची सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि माझा भाऊबीजेचा व्हिडिओ जो आहे तो माझा इथे पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता आर्यन आणि दीपालीचे क्यूट असे खूप सुंदर सुंदर ते मी फोटो घेतलेले आहे. दीपालीला हा कलर खूप छान दिसतो आहे आणि मस्त दिसते दीपाली, तिच्या अंगावर मला हा कलर खूप आवडलेला आहे. तर दीपालीचं चालू आहे इथं जे नसतो का आपण उद्योग असतात गुंतागुंतीचे, हे प्रत्येकाचेच असतात. तर मी यावेळी काय केलं होतं की सेपरेट ज्याच्या घरी मला 2-3 जे करदोरे ते द्यायचे असतात ना, तर मी सेपरेट बांधून आणि मी असे घेऊन आले होते. मी एकदम असं 1 डझनचा बंडल जो असतो आपल्याला मिळतो तर तो मी घेऊन आलेले नव्हते. तर बघा आता याला आता ड्रेस घालायचा आहे, तर याने असं ड्रेस काढून फेकलेला आहे. आता याला ड्रेस घालायचा आहे. तर आपण हे व्हिडिओ आपण रिपीट करत आहोत पुन्हा, कारण आता हा आहे आशिष, हा पण जाणार आहे. आता मला वाटतं की हा असा 5-6 दिवसांनी रिटर्न जाणार आहे नेदरलँडला. तर त्याच्यामुळे आम्ही इकडे येऊन जातो आहोत आणि आमची पण भाऊबीज चांगली झालेली आहे. माझे 2-3 ठिकाणचे भाऊबीज असतात. फक्त माझी जी भाऊबीज हुकलेली आहे ह्यावेळी संजू भाऊच्याकडे मी तिथे गेलेले नाही आहेत आणि घरी जायला मला जमलं नाही आहे. मी घरीच होते पण मी अगदी 2 दिवस थांबले, त्यामुळे मला त्याच्याकडे जायला जमलेलं नाही आहे. वहिनींनी पर्सनली बोलवलं होतं पण मला खरंच जमलं नाही आहे. आणि आम्ही जेव्हा त्याला कॉल केला तर ते त्यांच्या शेतामध्ये जाणार होते, तर असं थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तर दाजी इथे आम्हाला सोडवायला आल्यामुळे आमची इथली भाऊबीज पण चांगली झालेली आहे. दाजींबरोबर 1-2 फोटो घेतलेले आहेत बाबूने. आणि अशा पद्धतीने इथे यांचं जे आहे ही मनीषाताई आहे, तर हिने पण छान असे फोटो वगैरे इथे घेतलेले आहेत. आणि इथे आम्ही गेल्यानंतर आता हा जाणार होता मंगळवारी आणि माझ्या मावस बहिणी अजून आलेल्या नव्हत्या, तर त्या आल्यानंतर हा इथे व्हिडिओ त्यांचे फोटो घेतलेले होते मी. तर अशा पद्धतीने मी माझा भाऊबीजचा व्हिडिओ ते संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर. तर तुमची भाऊबीज कशी गेली आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहात ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.